ओम साईराम. सर्व जनतेला कळविण्यात अत्यंत आनंद होतो की प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र सय्यदपूर ते श्री क्षेत्र शिर्डी पायी दिंडी पालखी सोहळा येत्या 20 जानेवारी रोज मंगळवारी सकाळी ठीक 8 वाजता पालखीचं प्रस्थान होणार आहे व त्याचबरोबर शिर्डी येथे दिनांक 1 तारखेला साईबाबाच्या दर्शनासाठी जाणार आहोत आणि पायी जात असताना 100-150 लोक आपले साईभक्त सोबत आहेत. एवढे लोक घेऊन आम्ही गेल्या 16 वर्षापासून श्री क्षेत्र सय्यदपूर ते श्री क्षेत्र शिर्डी पायी दिंडी पालखी सोहळा घेऊन जातो. याही वर्षी जात आहेत. ज्या कोण्या भाविकाला पदयात्रेमध्ये यायचं आहे अशाने पदयात्रेमध्ये येता येते आणि बाबांचे दर्शन व गावोगावी जाऊन भेट सुद्धा घेता येते. परत बाबांचे दर्शनाचे ओढ आपला संकल्प जे आहे ते बाबांचे दर्शन व जनजागरण एवढंच बोलून 12 दिवसाचा मुक्काम 13 दिवसाचा मुक्काम आहे आणि 13 दिवस आपण पायीवारी करत असताना पहिला मुक्काम अहमदपूर येथे आहे. सांगायची गरज नाही. 13 दिवसाचा मुक्काम आहे. आणखी हा आमचा 13 दिवसाचा प्रवास आहे आणि 13 दिवसाच्या प्रवासामध्ये ज्या ठिकाणी मी मुक्कामी थांबतो त्या ठिकाणची व्यवस्था त्या गावाल्याच्या वतीने केली जाते व ज्या ठिकाणी नाही अशा ठिकाणी आम्ही दिंडीच्या माध्यमातून जेवढे साई भक्त आहोत त्यांच्या माध्यमातून आपण करतो. आणि राहण्याची जी व्यवस्था आहे ते गावोगावी शाळा मंदिर या ठिकाणी आमची पालखी थांबते व 13 दिवसाचा प्रवास अशा पद्धतीने आम्ही काढून 13व्या दिवशी साईबाबा संस्थान धर्मशाळा 2 नंबर या ठिकाणी आमची राहण्याची व्यवस्था साईबाबा संस्थान गेल्या 15 वर्षापासून करते आणि हे 16 वर्ष पदार्पण होतात.